नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अपलोडमध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच समाज कल्याण विभागाअंतर्गत आता पदभरती निघालेली आहे. यामध्ये 7,300 प्लस वेकेन्सीज असणार आहेत. यामध्ये तुम्हाला लागताच 35,000 ते 40,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत वन विभागामध्ये जी पदभरती निघाली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये त्यावेळी सुद्धा लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. तर बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला जाहिरात दिसत आहे. समाज कल्याण विभाग, इंडियन सिव्हिल वेलफेअर डिपार्टमेंट हे आहे. त्यानंतर बघा, यामध्ये 7,300 वेकेन्सीज रिक्त आहेत. बघा आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत. तर सर्वप्रथम येथे समाज कल्याण अधिकारी या पदाकरता 2700 पदं रिक्त असणारे. शैक्षणिक पात्रता ही तुमची कोणत्याही विद्यापीठामधून व कोणत्याही शाखेतली तुमची डिग्री असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर क्लर्क या पदाकरता 4600 प्लस वेकेन्सीज रिक्त असणारे. 12वी पास असणे आवश्यक असणारे आणि स्थानिक भाषाचे ज्ञान असणे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला प्रति महिना वेतन किती भेटणार आहे. उमेदवारांना स्टार्टिंग पेमेंट हे 35,000 ते 40,000 असणार आहे. त्यानंतर बघा, चयन प्रक्रिया काय असणार आहे, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. तर सर्वप्रथम तुमची येथे लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुमचं येथे तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये कोणकोणते विषय असणार. सर्वप्रथम तुमचं सामान्य ज्ञान, करंट अफेअर होणार, जे 50 प्रश्न असणार, 50 मार्काकरता. त्यानंतर रिझनिंग असणारे 25 प्रश्न 25 मार्काकरता. त्यानंतर कम्प्युटर साक्षरता, ज्यामध्ये 25 प्रश्न 25 मार्काकरता. अशा मिळून 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे 2 तासामध्ये. बघा, ही सेंट्रल लेवलची एक्झाम असल्यामुळे येथे भारतातील कोणताही व्यक्ती, मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा, असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पेन कार्ड. त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट ज्यांचं आहे त्यांचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये झालं तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. तर सर्वप्रथम ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 5 जानेवारी 2026 पासून होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 फेब्रुवारी 2026 असणार आहे. तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे त्याची मार्च 2026 पर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे. जे कोणी पण यासाठी पात्र असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.